आपल्या पर्सनल लाईफमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेकदा असं होते की आपण जे निर्णय घेतो त्याच्यात आपल्याला यश मिळत नाही. आपण नोकऱ्या बदलतो तिथे आपल्याला यश मिळत नाही. आपण व्यवसाय बदलतो तिथे आपल्याला यश मिळत नाही, कारण आपण ते सगळे निर्णय स्वतःच्या बुद्धीने घेतो. आपल्याला असं वाटते की माझं शिक्षण किंवा माझा फॅमिली बॅकग्राऊंड किंवा माझा चांगला स्वभाव हे पुरेसे आहे. पण याकोबाची पत्री अध्याय 1 त्याच्या 5व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे की आपल्याला मिळत नाही कारण आपण ते विषय देवापुढे मांडत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण विश्वासाने मागत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संशय असतो, मला जे पाहिजे ते देव देणार की नाही देणार ह्या आपल्याला संशय असते. म्हणून आज आपण एक निर्णय घेतो आणि दुसऱ्या दिवशी तो निर्णय आपण बदलतो, म्हणजे आपल्या जीवनात स्थिरता नाही. म्हणून या 3 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायची गरज आहे. पहिली गोष्ट देवापुढे मांडायचा आहे विषय, दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासाने मागायचं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे संशय न ठेवता मागायचं आहे या विश्वासाने की देवापुढे मी जे मांडलेलं आहे ते मला मिळालेलं आहे, हे म्हणून आपल्याला देवाचा धन्यवाद करायचा आहे. मला आशा आहे की या वचनांद्वारे देवाचा आत्मा तुमच्याशी बोललेला आहे. मे गॉड ब्लेस यू.